हे हॅलो लिसनर्स, मी तुमची होस्ट अँड दोस्त आरजे प्रिया आहे आणि मी आले आज फळ महोत्सव 2025 मध्ये आणि इथं बघू शकताय. इथं ऑर्गॅनिक फळं पिकवलेली आहेत. बघू शकताय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि बाकी आपल्यासोबत सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर आपलं नाव काय? माझं नाव विजय हनुमंत मोरे. कुठून बिलॉंग करता? मी खानापूरवरून सांगली जिल्हा. येस. आणि इथं तुम्ही फळं ऑलरेडी बघितली आहेत व्हिडिओमध्ये. सो सर, तुम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे कसे वळलात? कोरोना पिरियडमध्ये असं झालेलं की ज्याला त्याला सेंद्रिय किंवा एक चांगल्या दर्जाची फळं खायची होती आणि त्या दरम्यान असं तरी कोणाला अवेलेबिलिटी होत नव्हती. आणि त्या ठिकाणी सेंद्रिय शेतीशाळा, सेंद्रिय फळबाग कशी केली जाते तर याचा अभ्यास खूप कमी होता. त्याच्या अनुषंगाने आम्ही विचार केला की याच्यामध्ये आपण उतर आपल्यासाठी पण एक संधी आहे आणि आपण आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकाला जर का चांगला उत्कृष्ट माल दिला तर तो परत ग्राहक येऊ शकतो. आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर मग आम्ही या सेंद्रिय शेतीमध्ये उतरलो. पण ऑर्गॅनिक शेती करताना काय काय अडथळ्यांना सामोरं जावं लागतं? ऑर्गॅनिक शेती करत असताना सर्वात महत्वाची एक अडचण येते की खताचं मॅनेजमेंट करत असताना असं होतं की केमिकल घातल्यामुळे जशी झाडं लवकर वाढतात तसं ऑर्गॅनिक शेतीमध्ये झाडांची वाढ ही थोडीशी स्लो राहते. पण ऑर्गॅनिक जर का आपण वापरत असू तर ह्याचे एक बेनिफिट्स असे राहतात की चवीमध्ये खूप चांगली सुधारणा होते. त्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशचं प्रमाण हे जास्त भेटतं सेंद्रियमध्ये, जसं की तुम्हाला केमिकलमध्ये थोडंसं कमी आणि त्याची गोडी कमी राहते केमिकलमध्ये. जर का तुम्ही सेंद्रियमध्ये वळालात तर तुम्हाला त्याची गोडी खूप छान लागते आणि त्याचं एखाद्याने जर का ते खाल्लं, सेंद्रिय जर का ऑर्गॅनिक एखाद्याने खाल्लं तर तो व्यक्ती कुठूनही शोधून तो परत खरेदी करतो. नक्कीच. आता मी सुद्धा टेस्ट केलेली आहे आणि ते बरोबर त्याला मॅच होते असं वाटतंय. बाकी सर, जर एखाद्या ग्राहकाला ऑर्गॅनिक फळं घ्यायची असतील, तर त्यांना ती कशी ते ओळखायची? भारत सरकार माध्यमातून किंवा पणन मंडळाच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती शाळा घेतली जाते. तर त्याचं एक प्रमाणपत्र दिलं जातं की त्यांच्या शेतामध्ये जे वापरलेले घटक आहेत ते सेंद्रिय आहेत किंवा ऑर्गॅनिक आहेत आणि त्याच्या सर्टिफिकेशनच्या माध्यमातून तुम्ही ते ओळखू शकता हे सेंद्रिय आहे की असेंद्रिय आहे. आणि जर आमच्या लिसनर्सना तुमच्याकडून फळं खरेदी करायची असतील, तर ते कुठून करू शकतात? आत्ता 19, 20, 21 सप्टेंबर 2025 फळ महोत्सवामध्ये आमचा स्टॉल या ठिकाणी अवेलेबल आहे. तर मार्केट यार्डमध्ये वसंतदादा स्मृती हॉलमध्ये या ठिकाणी आपल्या स्टॉलवरतून तुम्ही घेऊ शकता. आणि जर का ह्याच्या व्यतिरिक्त हवं असेल तर आपलं खानापूरमध्ये कुसुम मँगो फार्म म्हणून आपलं शेती आहे तर त्या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय फळंही कलेक्ट करू शकता. नक्कीच. थँक सो मच सर. सो थँक्यू. सांगली अजून तुमच्याकडे 2 दिवस आहेत, तर नक्कीच तुम्ही फळ महोत्सवाला भेट देऊ शकता. बाकी तर ऐकत रहा 90.4 ग्रीन एफएम. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.